नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, ज्यांच्या नुसत्या नावानेच अंगावर रोमांच उभे राहतात आणि ओठातून शब्द फुटतो, येळकोट टेळकोट जय मल्हार. होय, आपण बोलतोय सोन्याच्या जेजुरीबद्दल. पण तुम्हाला माहित आहे का, माघ पौर्णिमेला जेजुरी गडावर नेमकं असं काय घडतं की संपूर्ण महाराष्ट्र तिथे धावून जातो. लाखो लोकांची पावलं गडाच्या पायरीकडे कावळतात आणि त्या रहस्यमय शिखर काठ्या म्हणजे नक्की काय, ज्यांच्या स्पर्शाने थेट मंदिराच्या कळसाला होतो. आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत जेजुरीच्या माघ पौर्णिमेचं गुपित आणि भक्तिसागरात बुडालेलं एक जिवंत कथा. जेजुरी म्हणजे केवळ एक मंदिर नाही, तर ती एक ऊर्जा आहे. साक्षात भगवान शिवशंकरांनी ज्या ठिकाणी मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, ती ही पावनभूमी. या गडावर वर्षभरात अनेक उत्सव होतात, पण माघ पौर्णिमेच्या उत्सवाचे महत्त्व काही वेगळंच आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही पौर्णिमा मल्हारी मार्तंडाची पत्नी, साक्षात आदिशक्तीचे रूप असलेले देवी महालसा यांचा जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते. आपल्या कुलमातेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून भाविकांचे लोंढे जेजुरीकडे प्रवाहित होतात. या यात्रेचं एक खास आकर्षण म्हणजे कोकणातील सोनकोळी समाज. हे खंडोबाचे निस्सीम भक्त. माघ पौर्णिमेला हे भक्त आपल्या पालख्या घेऊन जेजुरीच्या चिंचेच्या बागेत दाखल होतात. पौर्णिमेची ती रात्र आणि जेजुरीचा गड. कल्पना करा, हजारो दिव्यांच्या प्रकाशात न्याहून निघालेला तो गड जणू कैलास पर्वतच पृथ्वीवर अवतरल्यासारखा वाटतो. रात्रीच्या वेळी जेव्हा कोळी बांधव आपल्या पालक्यांसह वाघाच्या गजरात गडावर चढतात, तेव्हा होणारी फटाक्याची आतिषबाजी आणि तो भंडाऱ्याचा उधळण पाहण्यासारखी असतो. पण खरा सोहळा सुरू होतो माघ कृष्ण प्रतिपदेला, म्हणजेच पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. या दिवशी होतो शिखरकाठी सोहळा. शिखरकाठी म्हणजे काय, तर ती एक लांब बांबूची काठी असते, जी अत्यंत श्रद्धेने आणि रीतिरिवाजानुसार सजवलेली असते. या काठ्यांचे नेतृत्व करताना त्या माना प्रायव्हेट काठ्या. यातील पहिली आणि सर्वात महत्वाची मानाची काठी म्हणजे सुपे. सुपे परगण्यातील खैरे भक्त आणि होळकरांची काठी. या काठीमागे एक मोठा इतिहास आहे. सुप्यांचे खैरे हे खंडोबाचे इतके मोठे भक्त होते की त्यांच्या भक्तीसाठी देवाला जुन्या गडावरून नव्या गडावर यावे लागले होते, असे मानले जाते. हजारो वर्षे उलटली तरी ही परंपरा आजही तितकीच जिवंत आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची काठी म्हणजे संगमनेरचा होलम राजाची काठी. शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करून खांद्यावर ही काठी घेऊन भक्त जेजुरीत येतात. दुपारच्या सुमारास हे सर्व भक्त आपल्या काठ्यांसह मल्हारी गौतमेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतात, जिथे या काठ्यांच्या टोकाचा स्पर्श मंदिराच्या शिखराला केला जातो. हा क्षण अत्यंत भावुक असतो. असे मानले जाते की शिखर काठीचा हा स्पर्श म्हणजे भक्त आणि देव यांची झालेली प्रत्यक्ष भेट होय. संबळ, ताशा आणि तुताऱ्यांच्या आवाजात जेव्हा सदानंदाचा येळकोट असा जयघोष होतो, तेव्हा संपूर्ण आसमान भंडाऱ्याने पिवळा धमक होऊन जातो. जेजुरीचा हा खंडोबा केवळ एक समाजाचा नाही, तर तो 18 पगड जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे. आयुष्यात कोणतेही शुभ कार्य करावयाचे असेल तर जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नाही, अशी लोकांची धारणा आहे. ज्यांना आपले कुलदैवत माहीत नाही, त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाला आपले कुलदैवत मानून नतमस्तक व्हावे, असे
शास्त्रातही सांगितले जाते, कारण तो साक्षात महादेवांचा अवतार आहे. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा हा त्रिवेणी संगम म्हणजे जेजुरीची माघ पौर्णिमा. जर तुम्ही कधी या सोहळ्याला गेला नसाल, तर एकदा तरी या सोनियाच्या जेजुरीला नक्की भेट द्या. तो हवेत उडवणारा भंडारा, तो निनादणारा जयघोष आणि ती शिखर काठ्याची भव्यता तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. कुलदेवतांची सेवा हीच खरी जीवनाची पूजा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या घराण्याची कुलदैवत कोणती आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जाता जाता एकदा मनापासून बोला, एलकोट एलकोट जय मल्हार. धन्यवाद.